नमस्कार सर्वांना. अवघ्या 7 दिवसात तुमच्या जीवनात घडणार आहे अविश्वसनीय चमत्कारिक बदल आणि देव देखील थांबून बघणार. तर आजची ही भविष्यवाणी तुम्ही सहजपणे वाचत नाही आहात. तो तुमच्यापर्यंत तुम्हाला सांगते अगदी पोहोचवला गेलेला आहे. कारण तुमचं आयुष्य खूप काळ सहनशक्तीच्या परीक्षेत अडकलेलं होतं. तुम्ही तक्रार केली नाही, परंतु तुम्हाला सांगते देव पाहत होते. तुमच्या आयुष्यात अशा अनेक रात्री आल्या जिथे डोळे उघडे होते, परंतु तुम्हाला उत्तरे कुठेच मिळत नव्हती. अनेक वेळा तुम्ही स्वतःलाच विचारलं, मी इतकं का सहन करतोय? आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगते अवघ्या या सप्टेंबर महिन्याच्या 7 दिवसात तुम्हाला हळूहळू समोर येऊ लागेल. आणि हा काळ साधा नाही. हा काळ आहे जिथे थांबलेली नियती आता पुन्हा चालायला लागणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की जे मी आज सांगणार आहे ते अगदी तुमच्या आयुष्यासाठी महत्त्वाचं आणि महत्त्वपूर्ण भविष्यवाणी मी तुमच्यासाठी घेऊन आले. त्यामुळे अर्धवट सोडू नका, पूर्णपणे बघा. आणि तुम्हा सर्वांना फक्त एकच विनंती करेन, जर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब बटनवरती जरूर क्लिक करा, जेणेकरून अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर माझ्या प्रिय मंडळींनो, तुम्ही आत्तापर्यंत जे सहन केलं ते कोणालाही दिसलं नाही. कारण तुमच्या राशीचे लोक तुम्ही नेहमी शांत राहिले, दुःख बोलून दाखवलं नाही, अपमान गिळून तुम्ही पुढे चालत राहिले. आपलेच लोक दूर गेले आणि तुमचा विश्वासघात झाला, तरी तुम्ही जबाबदारी मात्र तुमच्यावरची ती सोडली नाही. तर आता तुम्हाला सांगते की हे 7 दिवस तुमच्यासाठी इतके महत्त्वाचे का आहेत? तर हे 7 दिवस साधे नाहीत. हे कर्मफळ जागं होण्याचे आता दिवस आहे. या काळात काय होणार, तर शनी आणि गुरुचा अत्यंत दुर्मिळ प्रभाव सक्रिय होतोय, जो तुमच्या राशीवरती सकारात्मक परिणाम घडवणार आहे. जुन्या कर्माचा भार सुटू लागेल. जे थांबलेलं होतं ते अचानक आता तुम्हाला सांगेल हालचाल करायला लागेल. आणि हा काळ असा आहे जिथे एक निर्णय, एक फोन, एक भेट किंवा एक बातमी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणार आहे. तर काय घडणार आहे याच्यामध्ये, या दिवसांमध्ये काय घडणार, तर अगदी महत्त्वाच्या गोष्टी घडणार आहेत. एक म्हणजे की अचानक उघडणारा बंद दरवाजा, जो तुम्ही कायमचा बंद असा समजला होता, तो आता हळूहळू तुमच्यासाठी उघडू लागणार. अनेक नशिबाचा दरवाजा तुमच्यासाठी उघडणार, अनेक संधी तुमच्या वाटेला येणार. तर होय, तुमच्या आयुष्यात आता असा एक दरवाजा आहे जो तुम्ही मनातल्या मनात कायमचा बंद असं मानून चालले होते. तुम्ही भरपूर प्रयत्न केले होते, तुम्ही खूप वाट पाहिली, परंतु प्रत्येक वेळी निराशाच तुमच्या पदरी पडली. परंतु या 7 दिवसात तोच दरवाजा आता पुन्हा हालचाल करायला लागेल. हा दरवाजा म्हणजे एखादी नोकरी जी मिळणारच नाही असं तुम्हाला वाटत होतं, व्यवसायात अडकलेली संधी, पदोन्नती, अधिकार किंवा मानसन्मान, किंवा एखादा मोठा निर्णय जो सतत पुढे ढकलला जात होता. आणि विशेष गोष्ट अशी की हा दरवाजा तुम्ही उघडणार नाही, जो स्वतःहून उघडला जाईल तुमच्यासाठी. अचानक एखादा फोन कॉल येईल, ईमेल येईल, मेसेज येईल, कोणी जुनी गोष्ट ती पुन्हा काढेल, किंवा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल चांगले शब्द बोलेल. आणि तेव्हाच तुम्हाला जाणवेल हे माझ्या हातात नव्हतं, हे नियतीचं काम होतं. आणि जे की तुम्हाला आता या 7 दिवसामध्ये नक्कीच तुमच्यासाठी मिळणार आहे. नंबर 2 म्हणजे तुम्हाला सांगते, ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं तेच लोक तुमचं सामर्थ्य मान्य करतील. तर होय, तुमच्या राशीच्या लोकांनी दुःख हे कधी उघडं केलं नाही. तुम्ही शांत राहिलात, काम करत राहिलात, अपमान गिळत पुढे चालत राहिलात. लोकांना वाटलं हा काहीतरी फार मोठं करणार नाही, हा कायमच मागे राहील. परंतु तुम्हाला सांगते नाही मंडळींनो, हे 7 दिवस तुमच्या आयुष्याचं चित्र पूर्णपणे बदलवून टाकेल. जे दुर्लक्ष करत होते ते स्वतःहून तुमच्याशी बोलायला येतील. जे तुम्हाला हलक्यात घेत होते ते गप्प बसतील. जे टोमणे मारत होते ते तुमचं कौतुक करतील. हा बदल मोठ्या आवाजात होणार नाही, पण तो इतका ठोस असेल की तुम्हालाच जाणवेल आता माझं वजन वाढलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बदल तुमच्यासाठी बाहेरूनच येणार नाही, तर तो तुमच्या अंतरात्म्यातून देखील तुम्हाला जाणवेल. तुम्ही स्वतःला वेगळ्या नजरेने पाहायला लागाल, आणि हीच खरी विजयाची तुमची आता सुरुवात होणार आहे. आणि ही सुरुवात असेल. नंबर 3 म्हणजे की आर्थिक बाबतीत चमत्कारिक बदल होणार. जिथे काही शक्यता वाटत नव्हती तिथेच आता तुम्हाला सांगते मोठमोठ्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध होणार. आत्तापर्यंत तुम्ही पैशासाठी खूप ताण सहन केला, मेहनत जास्त, पण पाहिजे तसं फळ तुम्हाला मिळत नव्हतं, फळ कमी मिळत होतं. परंतु जबाबदाऱ्या मात्र वाढतच होत्या. परंतु ह्या 7 दिवसात आर्थिक बाबतीत अचानक हालचाल सुरू होईल. अडकलेले पैसे परत मिळण्याचा मार्ग दिसेल.
जुनी देणगी, बोनस, कमिशन किंवा थकबाकी, नव्या उत्पन्नाचा जर तुम्ही विचार करत असाल तर तो प्रत्यक्षात तुमचे या गोष्टी घडायला लागतील. किंवा एखादी ऑफर जी आधी तुम्ही नाकारली होती ती पुन्हा येईल. आणि विशेष म्हणजे हा पैसा नुसता हातात येणार नाही, तर तुमच्या डोळ्यात देखील पाणी आणणारा असेल. कारण तो अपमानाने कमवलेला नाही, तर चुकीच्या मार्गाने देखील आलेला नाही. तो तुमच्या संयम, प्रामाणिकपणा आणि सहनशीलतेचं हे फळ असणार आहे. हा पैसा येताना तुम्हाला फक्त एक गोष्ट नक्की जाणवेल की देव उशीर करतो, मात्र अन्याय कधीच करत नाही. आणि हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. नंबर 4 म्हणजे की मनावरचा भार अचानक हलका होईल, जो तुम्ही कधीच आत्तापर्यंत कोणाला सांगितला नाही. तर माझ्या प्रिय मंडळींनो, सर्वात मोठं युद्ध जे बाहेरच्या जगात नसतं ते असतं म्हणजे मनात चाललेलं. तुम्ही हसत राहिलात, काम करत राहिला, परंतु आतून सतत एक विचार होता, मी एकटा आहे का? आता तुम्हाला सांगते, या 7 दिवसात तो विचार हळूहळू तुम्हाला सांगते बदलू लागेल. झोप न लागण्याची समस्या जी होती ती कमी होऊ लागेल. मनात चाललेली घालमेल ती थांबेल. छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्हाला समाधान मिळू लागेल. अचानक असं वाटेल की कोणीतरी तुमच्या खांद्यावरचा भार हळूच काढून घेतलेला आहे. हा बदल मोठ्या शब्दात सांगता येणार नाही, पण तो इतका खोलवर असेल की तुम्ही स्वतःलाच म्हणाल, आज मी थोडा हलका आहे. आज ही मला मानसिक शांतता मिळाली. आणि ही मानसिक शांतता पैसा आणि यशापेक्षा तुमच्यासाठी खूप जास्त मौल्यवान आहे. नंबर 5 म्हणजे दैवी संरक्षण. जिथे संकट येणार तिथे तुम्हाला नक्कीच मार्ग सापडणार. तर तुम्हाला सांगते, हा जो मुद्दा आहे तो अगदी सर्वात गूढ आहे आणि सर्वात शक्तिशालीसुद्धा. कारण या 7 दिवसात तुमच्या आयुष्यात अशा घटना घडतील ज्या फक्त योगायोग वाटतील. शेवटच्या क्षणी टळलेला वाद, चुकीचा निर्णय घेण्याआधीच मिळालेली जाणीव, अडचणीत असताना अचानक मिळालेली मदत, हे सगळं कारणाशिवाय नाही. या काळात दैवी संरक्षणाचं कवच आता तयार होत आहे. तुमचं नुकसान होणार होतं, पण ते आता थांबणार. तुम्ही अडकणार होतात, परंतु तुम्हाला मार्ग सापडेल. देव थट समोर येत नाही, परंतु तो परिस्थिती अशी निर्माण करतो की ते तुमच्यासाठी संरक्षण कवच नक्कीच निर्माण करतो. आणि या क्षणी तुम्हाला आतून एक खात्री वाटेल की मी एकटा नाही, कोणीतरी माझ्यासोबत आहे. आणि तुम्हाला सांगते फक्त एक महत्त्वाचं की हा बदल तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही जुन्या वेदना सोडाल, स्वतःला कमी लेखणं सोडाल, मी पात्र आहे हे तुम्ही मनापासून मान्य कराल, तुम्ही सकारात्मक राहाल, तेव्हा या सगळ्या गोष्टी नक्कीच घडतील. आणि देव संधी देत आहे, ती स्वीकारायची हिंमत आता तुमच्याकडे असली पाहिजे. हा चमत्कार अचानक नाही, तो ठरवलेला नक्कीच आहे. आणि हे 7 दिवस तुमच्या आयुष्यातील एक वळण आहे, शेवट नाही. तर ही आता तुमच्या जीवनाची नवीन सुरुवात आहे. तुम्ही ज्या गोष्टींसाठी कधी रडलात, कधी शांत राहिलात, कधी एकटे लढलात, त्या सगळ्या गोष्टी आता उत्तर देऊ लागणार आहेत. हा बदल इतका शांतपणे येईल की तो बाहेरच्यांना देखील कळणार नाही, पण तुम्हाला मात्र आतून जाणवेल की आता काहीतरी बदललेलं आहे. देव उशिरा हस्तक्षेप करतात, कारण ते संपूर्ण चित्र पाहतात. आणि जेव्हा ते हस्तक्षेप करतात तेव्हा फक्त अडचणच दूर करत नाही, तर ते माणसालाच बदलावून टाकतात. तर तुमच्या जीवनातील आता नवा अध्याय इथूनच सुरू होत आहे. आणि तुम्हाला सांगते, ही संपूर्ण माहिती तुम्ही मनामध्ये साचवा आणि हा संदेश मनापासून जपा. कारण आता तो स्वीकारण्यासाठी आहे, देव पाहतो आहे. आणि आता ते तुम्हाला सांगते की तुला आता थांबून चालणार नाही, तू आता फक्त पुढे चालत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे माझ्या प्रिय मंडळींनो, हे 7 दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. नव्या महिन्याची सुरुवात ही तुमच्यासाठी अतिउत्तम आहे. संपूर्ण महिना तुमच्यासाठी उत्कृष्ट असणार आहे. येणाऱ्या प्रत्येक संधीचा नक्कीच लाभ घ्या. आणि तुमच्यासाठी तुम्हाला सांगते, फक्त सकारात्मक राहा, आनंदी राहा. आजची माहिती आपल्या मनाला आवडली असेल तर नक्कीच मनापासून अगदी लाईक करा. आणि होय, सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण भविष्यवाणी आपल्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचेल. धन्यवाद.